नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 29 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया अनुला नीलवरून चिडवते, त्याबद्दल ती त्याला विचारत असते. तर ऋषभ ऑफिसमध्ये आल्यावर पिऊनला त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून घेतो. आता पुढे काय श्याम, काल तू मला कोणाचा टिफिन दिला? ऋषभ एकदम शांतपणे विचारतो. तरी बिचारा श्याम घाबरतोच. सर काय झालं? मी तर मॅडमनी दिलेलाच टिफिन दिला तुम्हाला. श्याम चेहऱ्यावरचा घाम रुमालाने टिपत म्हणतो. अरे इतका काय घाबरतोय? मी काय फासावर नाही चढवणार तुला. ऋषभ त्याची भीती कमी करण्यासाठी गमतीत म्हणतो. सर पण खरंच मी मॅडमने दिलेलाच टिफिन दिला हो तुम्हाला. श्याम इट्स ओके, पण थोडं काळजी घेऊन काम करत जा. आता जा तू. ऋषभ तो डोअरपर्यंत येतो आणि त्याला कालचं आठवते तसा तो लगेच ऋषभकडे सांगायला जातो. काय रे, काय झालं? ऋषभ तो परत आलेला बघून म्हणतो. सर काल गार्डने माझ्याकडे 2 टिफिन दिले होते. दोन्ही सारखेच होते, त्यामुळे चुकून दुसरा टिफिन मी तुम्हाला दिला असेल. सॉरी सर, ते चुकून झालं. श्याम दिलगिरी व्यक्त करत म्हणतो. इट्स ओके. दुसरा टिफिन कोणाचा होता? ऋषभ रिया मॅडमचा. श्याम ओके, जा तू. मी स्त्रियाला बोलावं म्हणून सांग. ऋषभ ओके सर म्हणून पिऊन निघून जातो. इकडे काही पत्ता लागलाय का त्या पोरीचा? फोनवरील व्यक्ती. नाही बॉस, शोधत आहो मी, पण पोरीचा काही पत्ता लागत नाही. रोहन 2 दिवसाच्या आत त्या पोरीचा पत्ता लागला पाहिजे, नाहीतर माजिद भाई आपल्याला जिवंत नाही सोडणार. फक्त 2 दिवस आहे तुझ्याकडे, कळलं? फोनवरील व्यक्ती बोलून फोन कट करतो. रोहन जास्तच टेन्शनमध्ये येतो. वेड्यासारखं तो त्या मुलीला शोधत असतो. इकडे रिया ऋषभच्या केबिनमध्ये येते. मे आय कम इन सर? रिया यस. ऋषभ रियाकडे बघतो आणि बघतच राहतो. व्हाईट जीन्सने त्यावर लॉंग रॉयल ब्लू कलरचं टॉप आणि त्यावर एक छोटासा स्टोल गळ्याभोवती गुंडाळलेला. ओठावर हलकीशी लाईट लिपस्टिक, डोळ्यात काजळ, केस वरती बांधलेले. जबरदस्त सुंदर दिसत होती ती. पण आज मात्र ऋषभने तिच्या नोटीवरचा तेल आवर्जून बघितला. काही काम होतं का सर? रियाच्या बोलण्याने तो लगेच भानावर येतो. यस, हॅव अ सीट. ऋषभ ती उभीच आहे बघून ऋषभ तिला बसायला सांगतो. थँक्यू सर. रिया काहीतरी बोलायचं म्हणून तो शूटचं विचारतो. शूटचं काय चालू आहे आज? ऋषभ लॅपटॉपवर काहीतरी करत तिला विचारतो. टेक्स्टाईल इंडस्ट्री असल्यामुळे न्यू ब्रँड अँड न्यू फॅशन कलेक्शन लॉन्च करण्यासाठी म्हणून त्यांच्या कंपनीत नेहमीच फोटोशूट वगैरे होत राहायचे. सर ते मिनी मॅवला माहीत असेल. रिया पटकन बोलून जाते आणि मिनी मॅव म्हटलं म्हणून लगेच जीभ चावते आणि सारवा सराव करत आय मीन शूटचं मिनी मॅमला माहीत असेल असं म्हणायचं होतं. रिया ती मिनीला मिनी मॅव म्हणायची. तिची मिनी मॅववर ऋषभ मनातच खूप हसतो. सगळ्यांचं बारसं केलेलं दिसते मॅडमनी, तो मनातच म्हणतो. ओके ऋषभने ओके म्हणताच ती निघायला लागते, पण ऋषभ तिला आवाज देतो. मिस रिया. ऋषभ बाप्पा वाचव रे मला. रिया हळूच पुटपुटणे तिला वाटते आता हा काही डिझाईन मागेल, पण ती पुटपुटणं ऋषभला ऐकू जातेच. मिस रिया साबुदाणा खिचडी मस्त होती. नेक्स्ट टाईम माझ्यासाठी पण आणाल हा. ऋषभ लॅपटॉपमध्ये काम करत म्हणतो. काय म्हणजे तुम्ही खाल्ला तर काल माझा टिफिन? तरीच मी विचार करत होती की इडली सांबार कसा. स्वतःला इडली आवडत नाही म्हणून दुसऱ्याचा टिफिन चोरून खायचा. तुमच्यामुळे मला अख्खा दिवस कडक उपवास करावा लागला. रिया भांडणाच्या सुरात बोलत होती. क्षणभर समोर आपला बॉस आहे ती विसरून गेली. समोर फक्त तिला ऋषभ दिसत होता आणि म्हणूनच ती भांडण्याच्या मूडमध्ये आली. तिचं बोलणं चालूच असते की ऋषभ चेअरवरून उठून तिच्या समोर येऊन उभा राहत बोलतो. ओ हॅलो मिस रिया. चोरून काय चोरून, तुम्ही स्वतःच टिफिन सांभाळून ठेवा ना. ऋषभही त्याच टोनमध्ये बोलला. तिच्या लगेच लक्षात येते की हा आपला बॉस आहे. सॉरी सर, ते मी ओघात बोलून गेले. मी आणेन ना तुमच्यासाठी खिचडी. नक्की आणेन. रिया असं म्हणून ऋषभ काही बोलण्याच्या आत पटकन बाहेर पडते. आजच्या भागात इथेच थांबूयात. यांची नोकझोक अशीच ऐकत राहण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.